आपल्याला फिरायला जायचंय. जा आवरून ये. आवरून काय त्यात? मी काय अशी हाडळ दिसते का? चल तात्या, त्या फडताळ्याच्या वर 400 रुपये ठेवले, त्यातले 100च घ्या. नाही तर थांबा, मीच देते. थांब, मी आले. अगं सुमे, अगं जुगार कवाच सोडलाय मी. जावा तुम्ही. बरं आले. तात्या काही काळजी करू नका, मी लवकर येतो. या. चल तात्या, मी आले. या. येतो तात्या. सुरेशराव, अहो आहे का घरात? सुरेशराव. का हो मामासाहेब, कुठे आहेत नवरा नवरी? गेलात फिरायला? भारी चाललंय की दोघांचं. अहो लग्नाचं काही टेन्शनच नाही यांना. अगं मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. मोठ्या लोकांसारखं टेन्शन त्यांनी नाही घ्यायचं. पण तुम्हाला आहे ना टेन्शन सुरेशराव? छा, त्यात कसलं आलंय टेन्शन? तुम्ही स्वतःला मूल समजता का काय? अहो नाही, एवढ्या चांगल्या घरचा जावाय मिळालाय, मग लग्नाचं कसलं टेन्शन? मग एवढ्या चांगल्या जावयाचा मानपान भी तेवढाच चांगला झाला पाहिजे का नाही? होय. कसे मंत्री पाटलांचं घराणं खूप मोठं आहे. त्यांचं स्टेटस, त्यांचा रुबाब याची चर्चा आजूबाजूच्या गावात नाही, अख्ख्या जिल्ह्यात असते. त्यामुळे त्यांचा मानपान पण तसाच व्हायला पाहिजे का नाही? म्हणजे आता लग्न म्हणल्यावर आम्ही तुम्हाला आहेर घेणार, तुम्ही आम्हाला आहेर घेणार. कापड, दागिनं, रुकवत सगळं कसं मंत्री पाटलांना शोभेल असं व्हायला पाहिजे. आता लग्न थाटामाटात करायचं म्हणजे खर्च निम्मा निम्मा झाला पाहिजे ना. मी केलाय हिशोब सगळा. तुमच्या वाट्याला साधारण 7-8 लाख रुपये खर्च येईल. आलं ना टेन्शन? यायलाच पाहिजे, इलाज नाही काही. आता जे करायचंय ते करावंच लागणार ना. तर मी समरला सांगितलं तुम्हाला हे झेपणार नाही. पण आता तोच म्हणला थाटामाटात लग्न करायचं, तर त्याच्या हट्टापुढं कोण काय करणार? आणि हे तुमच्या मुलीने समरला सांगितलं. आता नवरा नवरीची हौस तर पुरवली पाहिजे की नाही? हा, आणि ती पुरवताना मंत्री पाटलांचा मान पण जपला पाहिजे. हे बघा, ताई मॅडम लग्नाचा खर्च असा चुटकी वाजवल्यासारखा करतील, पण एका मानी बापाला ते चालणार नाही ना. हो ना. ते कसं आहे, आता मंडप, त्याचं डेकोरेशन हा खर्च आहे, शिवाय मानपान झालाच पाहिजे ना. तर मला सांगा, आम्ही नवरी मुलीला भारी भरजरी शालू घेतला आणि तुम्ही नवऱ्या मुलाला मांजर पाटाचे कपडे घेतले, तर चालेल का ते? आमच्या स्टेटसला शोभायला हवं ना. बरोबर आहे, पण मी कशाला साधं घेईन? अहो आता आम्ही तुम्हाला कापड घेतल्यावर तुम्हाला आम्हाला कापड घ्यावीच लागणार की. आणि आम्ही काही साधं बिधं घालतच नाही बरं का. ताई मॅडमची एक साडी 20,000 रुपयाची असते. तर काय? आता तुम्हाला झेपावं म्हणून मी खर्चात खूप काटछाट केली. साधारण 2-3 लाख रुपये खर्च येईल तुमच्या वाट्याला. नाही म्हणजे तुमची काळजी येते लक्षात, पण मानपान तर झालाच पाहिजे. नाहीतर मागणं बायका लय टोमणे मारतात पोरीला. सासरी पोरीचं लय अवघड होऊन जाते बघा. नाही नाही, सुरेशरावांना अजिबात बघवणार नाही हा मुलीचा त्रास. नाही म्हणजे आम्ही काही त्रास देणाऱ्यातला नाही, पण राहतेच की मनात कुठंतरी. रीतसर मानपान होईल, काळजी करू नका. हेच ऐकायचं होतं आम्हाला. फक्त एक, नवऱ्या मुलाला नवरी मुलीला ही गोष्ट सांगायची नाही. कसे मुलं शेवटी देवाघरची फुलं असतात, त्यांना उगाच कशाला मोठ्यांचा त्रास सांगून टेन्शन द्यायचं नाही का? चल येतो. का? अहो बसा की, चहा पाणी करून जावा की. नाही ना, नको. तुम्ही तयारीला लागा, हे महत्वाचं आहे. आम्ही पण तयारीला लागतो. सुरेशराव,
अहो, आपण मुला मुलीच्या सुखासाठीच करतो ना सगळं. चला येतो हा. लग्नाआधी ना फिरायची सगळी हाऊस पुरवून घ्यायची. का लगीन झालं फिराय बंद आहे का? असं मी नाही, मामा मामी सांगतात. दुसऱ्यांचं सोड, आपलं बोल. आपलं काय, आपण लग्न आधी फिरायचं आणि नंतरही फिरायचं. चांगलंच बिघडायला लागलेस ना का पायलट तू. का? मग काय, तू असं फिरायला लागल्यावर मुख्यमंत्री केव्हा बनणार? तुझी मम्मा माझ्या ओरडायच्या. तर नाही ओरडणार. मिसेस मुख्यमंत्र्यांना कोणी ओरडतं का? लांब थांबायचं, उगाचलेला लाडात आलास तर बघ असतो. तू कायम असंच करणार आहेस का? मला तर वाटतं तू नंतर भांडणार सुद्धा आहेस माझ्याशी. अरे मग भांडण पाहिजेच की, त्याशिवाय कसं करमणार? आणि मला लई गोड खाल्लं की मळमळत. ठीक आहे. पायलट, मी तुला मला लगीन कसं पाहिजे हे सांगितलं, तू तुझं काहीच सांगितलं नाहीस. अगं, जे तुझं स्वप्न तेच माझं स्वप्न. असं नाही, तुझं बी काहीतरी असेलच की, आणि असायच पाहिजे. सांग. नाही ग, काहीच नाहीये. सांग म्हणते ना. जोर जबरदस्ती का करतेस? मग प्रेमाने विचारते, सांग. बर ठीक आहे. म्हणजे लग्नाबद्दल फार अशी काही माहिती नाहीये मला, पण मी अमेरिकेत असताना तिथेच इतकी लग्न पाहिली ना. त्यांच्यात बॅचलर्स पार्टी असते आणि मस्त प्री वेडिंग असतं. म्हणजे लग्न आधीची मित्रांच्यातली पार्टी. कसली? बॅचलर्स पार्टी म्हणजे म्हणजे सगळे मित्र एकत्र जमतात आणि पार्टी करतात. लग्नानंतर फ्रीडम कमी होतं ना, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं वागता येत नाही ना, म्हणून मग सगळे भेटतात आणि ज्या मित्राचं लग्न आहे ना त्याला पार्टी देतात. पायलट, तू दारू पित नाहीस ना? नाही. हा, दारू पिणाऱ्याच्या मैतीला बी जात नाही तुम्ही. तू दुसरं काय म्हणलास? दुसरं असतं ते प्री वेडिंग शूट. म्हणजे लग्न आधी नवरा नवरी एकमेकांसोबत मस्त फोटो काढतात. अच्छा, अरे ते इथं बी होते. तुला तसं लगीन पाहिजे का? नाही, असं काही नाहीये. नाही कसं? आता तू माझी एवढी हाऊस पुरवतेस तर मी बी तुझी हाऊस पुरवणार. अगं नाही, म्हणजे माझी हाऊस वगैरे काही नाहीये. फक्त तू विचारलंस म्हणून मला जे माहिती होतं ते मी तुला सांगितलं. हे बघ, आता माझ्या स्टाईलने होते तर तुझ्या स्टाईलने बी लगीन व्हायला पाहिजे. माझी काय स्टाईल वगैरे नाहीये. तरी बी होणार. आज मी तुला तुझी पार्टी देणार. मी दोस्त नाही ना मग तुझी. हो, पण पार्टी होणार म्हणजे होणार. शब्द आहे सुमीचा. आता फिरून झाला असं तर जाऊया. चल एक मिनिट. पाहिलं, दोस्तांची पार्टी. तर तुझा दोस्त कोण रे? आता तरी तू आणि बबन दोघच माझे दोस्त आहेत. पण तिघांच्यातच काय मजा येणार पार्टीला. हा, आपण जाधव साहेब आणि कदम काकासनी बोलूया. ते आपले दोस्तच आहेत की. ग, मित्र म्हणून पार्टी तू देतेस, त्यामुळे कोणाकोणाला बोलवायचं ते तू ठरव. मीच ठरवणार आहे. मी नुसतं तुला विचार. माहिती होतं मला, म्हणूनच तसं सांगितलं मी. तात्या, तात्या इथे काय करतायत? मला माहित आहे तू काय न बोलतात चल.
नसीब 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 100 का 800 मिलेगा, 100 का 800 मिलेगा। एक का राजा रानी, जो भी राजा पहचानेगा उसे 100 का 800 मिलेगा। आजमा के देखो, खेल आजमा के देखो। या 100ला 800, 100ला 800। हा चला, राजा राणी गुलाम, जो राजा ओळखेल त्याला 800 मिळणार, 100ला 800 मिळणार। चला बघा बघा, 100 लावले, राजा आला राजा, 100ला 800। चला तुम्हाला 100ला 800, 100ला 800, 500, 600, 700, 800। चला 100ला 800, 100ला 800। नसीब का खेल है, सब नसीब का खेल है। चला राजा रानी गुलाम, चलो 100 के 800, 100 के 800। नसीब आजमावा, जो खेलेगा वही जीतेगा। चलो नसीब आजमाव। चला 100 आले, 100, 100 लावले, गुलाम आला गुलाम, 100 आला गुलाम आला, 100 गेले। चला फिर से खेलो, जो भी नसीब आजमाएगा उसे ही मिलेगा। चला नसीब बघून घ्या, आजमावून घ्या। 100ला 800, 100ला 800। नसीब आजमावा। चला कोण लावते? 100, 100 लागले, पुन्हा 100 लागले। चला 100ला काय आलं? पुन्हा गुलाम आला, 100 गेले, 100 गेले, पुन्हा 100 गेले। नसीब एक बार साथ नहीं देता, 2 बार साथ नहीं देता, लेकिन बार बार ऐसा नहीं होता। भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है। चलो नसीब आजमा के देखो। ए थांब, अजिबात हात लावायचं नाही पानांना। सुबे तू ए कोण आहेस तू? आणि इथं बायका माणसांचं काय काम आहे? जाऊ दे की काय काम आहे ते। कुठं दडवून ठेवले नशीब? ए चल निघ। यो भामटा हात चालकी करून तुम्हाला फसवतोय आणि तुम्ही फसताय। तात्या, तुम्हाला काय सांगितलं होतं मी? जुगार खेळायचं नाही म्हणून? अगं ती किती पैसे गेले तुमचं? 200, आणि बाकीच्यांचं? 300। ए चुपचाप पैसे काढ यांचं, नाही तर असाच वडत वडत तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल। एकदा इथं आलेलं पैसे परत मिळत नाहीत। तुला बघायची का दादागिरी? प्रेमाने सांगते, जर का एकदा माझं टाळकं सटकलं ना तर तुझं काय खरं नाही। गप काढ पैसे, काढ। वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढतीस तुम्ही। परत जर का या एरियात दिसलास ना तर तुझं तंगड तोडून हातात देईन, कळलं? चल निघ। लय उपकार झालं सुमे तुझं। अगं माझं किराणा मालाचं पैसे होतं। उपकार गेला खड्ड्यात। जुगार खेळताना लाज कशी वाटत नाही हो? जावा घरी। तात्या, जायचं का घरी? चला। चला येऊ मी? जा की चहा पिऊन जाता। तात्या अहो नको, उशीर झालाय मला। किती टाइम लागेल असा? चहा पिऊन जेवूनच जा की। तात्या अहो नको, मम्मा वाट बघत असेल माझी। जरा थांबूनच जा ना। कशाला? स्वतः काय करत नाही ते नाही, त्याच्या कामाचा बी खोळंबा करताय का? आता घरी जाऊन काय काम करणार आहे? ते त्याचं तो बघत, तुम्ही आज चला। सुमे, बॅचलर्स पार्टीचं काय? तुला अजून पार्टीच पडले काय? तसं नाही ग, तू म्हटली होतीस म्हणून फक्त। कॅन्सल तर कॅन्सल, येतो मी। पायलट थांब ना थोडा वेळ। तात्या नको अहो, मी थांबून जा ना। तात्या मी जातो, तुम्ही काळजी घ्या फक्त। सुबे एक काम ध्यानात आलं, जाऊन येऊ का जरा? तात्या, आज चला।
बबन साहेब अरे हेल्मेट घालून का बसलाय आता? काय नाही आपलं असंच. असंच? नाही नाही म्हणजे आयो हे बघा डास बघा की किती चावते ती आहो. डास? अरे डास चावतात म्हणून कोण हेल्मेट घालून बसतं का? काढते आधी. नाही नाही मग असू द्या. साहेब हेल्मेट जाऊ दे. तुम्ही सुमीच्या अपेक्षा विचारल्या का सुमीला? हो, काहीच अपेक्षा नाही आहेत तिच्या. नसणारच, मला चांगलं माहित आहे. रक्षाबंधन भाऊबीजेला ती ओवाळणी सुद्धा घेत नाही अहो. खरंच भारी आहे रे सुमी. मला तर परत जावं असं वाटतं आता तिकडे. करमतच नाही रे तिच्याशिवाय. साहेब दुपारपासून ताई मॅडम तुमची वाट बघते त्या. आधी तिकडे जावा, सुमीची गाठ उद्या घ्या. काय समर विचारलंस का सुमीला? हो. मग काय काय अपेक्षा आहेत तिच्या? काहीच नाही म्हणाली. अरे असं कसं, प्रत्येकाच्या काहीतरी अपेक्षा असतातच की. मी केला खूप प्रयत्न तिला विचारायचा, पण ती काहीच अपेक्षा नाही येत असं म्हणाली. फार चांगली मुलगी आहे ती. नाहीतर आजकालच्या मुली गोड बोलून पाहिजे त्या वस्तू गोष्टी मिळवत असतात. आमच्या सुमीला गोड बोलायलाच येत नाही अहो. म्हणजे सुमी गोड बोलत नाही, गोड वागते. हा अरे बघितलंय मी ते. पण लग्न झाल्यानंतर एकमेकाशी गोड बोलायचं आणि गोड वागायचं सुद्धा. आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांना सांभाळून घ्यायचं. सांभाळून घ्यायची सगळी जिम्मेदारी साहेबांनीच घेतली आहे. लग्न झाल्यावर दोघांच्याही जबाबदारी असतात. लग्न म्हणजे नुसता समारंभ नसतो, एका नव्या आयुष्याची सुरुवात असते ती. यात नवरा बायको दोघांनाही एकमेकासोबत पुढे चालायचं असतं. एक चुकला तर दुसऱ्यानं सांभाळून घ्यायचं असतं. हो. चल, तुझी मम्मा तुझी वाट बघते. चला. नव्या आयुष्याची सुरुवात आता माझी पण होणार आहे. नव्या आयुष्याची सुरुवात. सकाळ धरणं डोकंच काम करत नव्हतं. चुकलं ग माझं सुमे, खरंच चुकलं. परत कधीच त्या जुगाराचं नाव काढणार नाही मी. का गेला जुगार खेळायला? अगं डोकंच काम करत नव्हतं. डोकं काम करत नव्हतं? मग एवढ्या लांब जाऊन जुगार खेळायचं कसं सुचलं? अगं तर लय दिवस खेळलो नव्हतो ना, म्हणून मला खेळावं आपलं सहज. सहजच? चांगलं काम सुचतं का सहज? जुगार का खेळला ते सांगा आधी. ते मला पैसे पाहिजे होतं. कशाला पाहिजे होते पैसे? ते नवीन बनेल घ्यायचं होतं मला. सांगितलं की तुला मी बनियनला तुम्हाला 100 रुपये घ्या म्हणलं होतं. अगं ती 100त एकच येईल ना, मला 2 पाहिजे होती. तुम्ही 200 रुपये घालवला, त्यात आले असतात की नाही 2? आपण तू 100च घे म्हणली म्हणून मी आपलं म्हणलं आपलं. तुम्ही 200 रुपये घेऊन गेलात कशाला? जुगार खेळायची लत लागली म्हणा की. अगं नाही ग सुमे, मी बंद केलंय ती सगळं खेळायचं. मग का गेला खेळायला? हा? काय विचारते तात्या मी? तुझ्या त्या लग्नाला. लग्नाला काय? लग्नाला काय? अगं आता लगीन लय दिवस राहिले नाही, आणि लगीन झाल्यावर मला हे सगळं बंदच करायला लागणार आहे. म्हणून मला खेळावा थोडं. तात्या मला खरं खरं सांगा, काही येडी समजला काय तुम्ही मला? अगं येडा तर मी झालोय. किती सण करायचं तुझं सासूरवास. तीच का केलं तीच का नाही केलं, जेव्हा बघावं तेव्हा धावराव धरते बघ मला तू. वैताग आला म्हणून गेलो खेळायला, आणि मला वाटलं म्हणून खेळलो. ठीक आहे, आता लवकरच तुमचा वैताग झाला आणि तुमचा सासूरवास बी.
मी लगीन करून गेला तुम्हाला पाहिजे ते करायला मोकळे तुम्ही. मग जा लवकरात लवकर.